नमस्कार. सगळ्यात अगोदर सगळ्यांना आमचा नमस्कार. आता तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की आम्ही कुठे आलो आहे आणि आम्ही किती खुश दिसते ते पण कळलंच असेल की बाबा ही कुठं गेली ती. आम्ही ना होंडाईच्या शोरूममध्ये आलेलो आहो. असं वाटलं की सगळ्यांकडे गाड्या असते तर आपल्याकडं पण एक गाडी असावी, म्हणून आम्ही एक विचार केला की आपण पण एक छोटीशी गाडी घ्यावी. तर आम्ही ना होंडाई निओस i10 ही गाडी घ्यायची ठरवलेली आहे. छोटीशी पण आहे आणि आमच्या बजेटमध्ये बसणारी पण आहे, त्यामुळे आम्ही ती गाडी घ्यायचं ठरवलेलं आहे. सगळं साईन वगैरे झालेले आहेत आतमध्ये. त्याचा मी छोटासा व्हिडिओ काढलेला आहे, तो पण तुम्ही यूट्यूब चॅनलवर आपल्या बघा. आणि आज आमच्या प्रिन्सेसचा बड्डे आहे, म्हणजे मैथिलीचा बड्डे आहे. असं वाटलं की बाबा मुलगी म्हणजे लक्ष्मी असते घरची, म्हणून आम्ही ठरवलं की मुलीचा बड्डे गाडीच्या समोरच करायचा, म्हणजे गाडी घेतल्यावर करायचा. म्हणून आम्ही सर्व फॅमिलीला घेऊन कारच्या शोरूमला गेलो. तिथे मैथिलीचा बड्डे खूप म्हणजे खूप छान झाला आणि तिला पण एवढा आनंद झाला की बाबा आपला बड्डे असा जोरात झाला, कधी विचार केला नसेल. कसं आहे, छोट्या लोकांची छोटी स्वप्न असतात आणि मैथिली पण म्हणत होती की हा बड्डे मी कधी म्हणजे कधीच विसरणार नाही, एवढा स्पेशल गिफ्ट मी कधीच विसरणार नाही. म्हणजे पूर्ण फॅमिलीसाठीच आहे, पण तिच्या बड्डे दिवशी घेतल्यामुळे तिला खूप म्हणजे खूपच आनंद झाला की माझा बड्डे दिवशी तुम्ही गाडी घेतली, छोटीशी का होईना घेतली. तर कसं वाटते तुम्हाला गाडी, नक्की कमेंट करून सांगा. ही गाडी चांगली आहे की नाही, आम्ही योग्य निर्णय घेतला की नाही. आणि असं वाटलं की मला आपल्या यूट्यूब फॅमिलीला हा आपला चांगला आनंदाचा क्षण शेअर करावा, म्हणून आता बघा इथं मी पूजा करून घेणार आहे. आणि आमच्या फॅमिलीमध्ये जेवढे जण आलेले आहेत ना, ते सर्वजणच पूजा करून घेणार आहेत. तर कशी वाटते तुम्हाला गाडी, नक्की कमेंट करून सांगा.